पुरविली आळी जे जे केली ते काळे माय तरी ऐसी सांगा कृपाळुवा पांडुरंगा घेतले न तरी उचलो निकडे वरी माय तरी ऐसी सांगा कृपाळुवा पांडुरंगा तुका मने घास मुखी घाली ब्रह्मरस माय तरी ऐसी सांगा कृपाळुवा पांडुरंगा नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा गुरुव्रत मन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजवं मारुत तुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात् भजवानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहाय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नक्कराय नमः शिवाय शरदिंद समाकारे परब्रह्म स्वरूपिणी व्यासरापीठ निलयी सरस्वती नमस्ते विठ्ठला विठ्ठला भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीत असो वाद्यभूषित पावन ती प्रत्यक्ष अमरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीत असो आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठ स्वर आराका जी कीर्तनी वहिवासीत लोका तयाची आचरणी नमन गा मज दिसत असो परम विख्यातू जो जान ब्रह्मयाचा सुतू नारद जान नाम तितिक्षु तयाची चरणी नमन गा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळे
कावतरला जयाची कुळी तया छत्रपतीची चरण कमळी साष्टांग नमन करीत असो विठ्ठल 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 चातुर्यार्थ कला कामिनी हे श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवाशी जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। आवाज जे जे केले ते काळी माय तरी आईशी सांगा कृपाळवा पांडुरंगा घेतले नो तरी उचलो निकडेवरी माय तरी आईशी सांगा कृपाळवा पांडुरंगा तुका मने घास मुखी घाली ब्रह्मरस माय तरी आईशी सांगा कृपाळवा पांडुरंगा। प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आहे। तुम्ही एक इथं बसा, तुमच्या मुंडक्यामुळे मागच्या दिसत नाही मी इथे नाही तर समोर बसा बसा आपल्यामुळे कोणाला त्रास झाला नाही पाहिजे असं वागलं पाहिजे कारण आपण माणसं आहे। विठाला विठाला प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या तुकोबारायांचा आहे। या अभंगाद्वारे तुकोबाराय ब्रह्मांडाच्या मालकाचा भक्ताविषयीचा दयाळूपणा सिद्ध करतात। काय दयाळू विठेवरचा मालक, काय कनवाळू ब्रह्मांडाचा मालक। एक थोडा कमी केलं तर चांगलं होईल, फक्त आवाज कडक करा। भक्ताविषयी इतका गोड जगाचा मालक आहे, त्याचा गोडवा मोजण्यासाठी विधात्याकडे तराजू नाही, इतका गोड आहे।
काय नाविन्य माझ्या विटेवरच्या मालकाकडे, काय त्या भगवंताचा अधिकार आहे. तरी एवढा मोठा टोकाचा अधिकार असताना सुद्धा त्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करतो. पुरविली आळी जे जे केली ते ते काळी. आळी या शब्दाचा अर्थ इच्छा. भक्ताच्या अंतःकरणात जी इच्छा ज्या वेळेला यावी, जे जे केली ते ते काळी. कालाचा भेद नाही. उन्हाळा असेल, पावसाळा असेल, हिवाळा असेल, घरात असेल, दारात असेल, जंगलात असेल, तो भक्त कुठेही असो, त्या भक्ताने आपली इच्छा प्रगट करावी, जगाच्या मालकानं ती पूर्ण करावी. जे जे केली ते ते काळी. कोण असा आहे माय तरी सांगा, कृपाळुवा पांडुरंगा. तो विटेवरचा मालक आहे. तो जगदानंद कंद जगतपती भगवान विष्णू परमात्मा आहे. आपल्या भक्ताच्या इच्छा पूर्ण करतो. घेतले तरी उचलो निकडवरी. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, एवढा कनवावे इच्छा तर पूर्ण करेल, पण ज्या ज्या भक्तांना कडेवर घेतलं त्यांना खाली उतरीलच नाही. घेतले नुतरी उचलो निकडेवरी. उतरतच नाही. आई सुद्धा लेकराला कडेवर घेते पण खाली टेकती. वडील सुद्धा आपल्या बाळाला कडेवर घेतात पण खाली ठेवतात. बाळानं रडायला सुरुवात केली की आई कडेवर घेते, रडणं थांबलं की खाली ठेवते. त्याने पुन्हा रडायला सुरुवात केली की पुन्हा कडेवर घेते, आणि रडणं बंद झालं की पुन्हा खाली टेकते. ही जन्मदाती आई आहे. तर लेकरू सारखंच कडेवर घेण्यासाठी जर रडत असेल तर शेवटी ती आई काय म्हणते माहितीये, अरे बाळा मारतो की काय रे मला, मी तुला किती वेळ कडेवर घेऊ रे बाळा, अरे माझा सुद्धा जीव आहे, माझं कंबरड मोडून गेलंय, मी किती वेळ तुला कडेवर घेऊ. अशी जन्मदाती माय म्हणते माय. पण विटेवरच्या माईनं ठराविक लोकांना कडेवर घेतले, अजून खाली उतरेलच नाही. 65 फुटाच्या सिंहासनावर एक राजा बसलेला आहे. त्या राजाचा मुलगा सिंहासन चढत 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 65 फुटा सिंहासनाच्या पायऱ्या ओलांडली, आपल्या वडिलांच्या मांडीवर बसला. तो राजा एका पत्नीच्या मुठीत होता. जी जी माणसं बायकाच्या मुठीत येत ना, ती समजायचं नरकात येत. जी जी माणसं पत्नीच्या काबूत गेलेत, असं समजायचं ती माणसं जिवंत असताना मसन वाटत जळायली. कर्कशी संगती दुःख उदंड फजिती. मालकाचा पुरा आहे, गिरगावकराची भाषा नाही. तेव्हा ज्याच्या जीवनात 6 गोष्टी प्रारब्धान भेटत असतात, त्याच्यापैकी सर्वात मोठी संसारातली एक प्रारब्धानं भेटलेली बाब आहे ती माणसाच्या जीवनातली पत्नी. ज्याच्या जीवनात पत्नी सात्विक आहे, सदाचारी आहे, सुशील आहे, शब्द न पडू देणारी आहे, अशी पत्नी ज्याच्या जीवनात भेटली तो वनवासात जरी असला तरी स्वर्गात आहे. आणि ज्याच्या जीवनात पत्नी ऐकणारी भेटली नाही तो बंगल्यात असला तरी मसन वाटत आहे. विठाला फार मोठा राजा, फार मोठा राजा. हल्लीचे 400-500 राजे एका तराजूत टाकायचे आणि ते एकटाच राजा. इतका मोठा राजा, पण पत्नीच्या आरी गेला. पत्नीनं 65 फुटाच्या उंच सिंहासनावरून लेकरू खाली ढकलून गेलं. खरचटत खरचटत खाली आलं. घेतले न तरी सांगतो. ऐक रडत आला. आई बाबांच्या मांडीवर बसलो होतं, मला त्या आईनं ढकलून दिलंय. आई हुशार होती त्याची. ज्या आईनं जन्म दिलाय त्या आई फार हुशार होती. तिने सांगितलं, बाळा तू ज्या बाबाच्या मांडीची अपेक्षा करतो त्या बाबाची मांडी किती दिवस मिळणार आहे तुला. अरे एक ना एक दिवस तुझ्या बाबाची हे लोकातली यात्रा संपल्याच्या नंतर तुझ्या बाबाला मशानात नेतील आणि मशानात पेटून देतील. त्या दिवशी तुझ्या बाबाची मांडी जळून जाईल. किती दिवस बसतो बाबाच्या मांडीवर. आई तुझ्या मांडीवर. बाळा ज्या अर्थी तुझ्या बाबांची मांडी जळणार त्या दिवशी तुझ्या आईची सुद्धा मांडी जळणार. लक्षात ठेव, तू अशा मांडीवर बस की त्याची मांडी चंद्र सूर्य येतोपर्यंत शाश्वत आहे. त्या विटेवरच्या मालकाचं भजन केलं आणि त्या मांडीवर एकदा बसला, अजून खाली उतरलंच नाही. आदरपदे बाळ
उत्तरेचं अधिष्ठान दिलं. त्या ताऱ्याची फार मोठी ताकद आहे. सगळी आकाशातली तारे हलतात, असा एकच तारा आकाशात तो हलत नाही, त्याचं नाव आहे ध्रुव तारा. एके दिवशी रावण आणि त्याची आई समुद्राच्या तीरावर बसली. रावण माहिती ना तुम्हाला, तार तोंडात, लय पैशावाला होता तो. पंढरपुरातल्या मालकान दुपारात मारला. संप्रदायात न बसणारा होता. त्याचा नीतीचा अंक खाली घसरलेला होता. बलाढ्यशाली राजा. इको कमी करा म्हणतोय मी तुम्हाला, आवाज स्पष्ट द्या. देव तुमचं चांगलं करेल. बलाढ्यशाली राजा ज्याच्या आईच्या सोबत समुद्राच्या तीरावर बसलेला आहे. मुलापेक्षा आई वयस्कर असते हे तर तुम्हाला माहिती आहे. आईने आकाशातला तारा बघितला आणि मुलाला सांगितलं, लंकेश, हे लंकेश जी, सर्व चांदण्या हलतात रे बाळा, पण तो तारा हलत नाही, फक्त तारा. रावणानं 20 डोळ्याने तारा बघितला पण दिसतच नव्हता. पुन्हा एकदा डोळे पुसली, डोळे पाहिला. दुसऱ्या दिवशी पुन्हा बघितला, नाही दिसला. आई रडू लागली. रावणाने विचारलं, आई तू का रडतेस? अगं, मी जर जोरात जांभाळी दिली तर यमाचं धोतर सुटत, इतकी ताकद या पठ्ठ्यातून तू का रडते? बाळा, याच्या करता रडते. हा तारा ज्याला दिसला नाही तो 6 महिन्यात मरतो, असं ज्योतिष्य शास्त्र सांगते. मी भाकडवादाला मानणारा माणूस नाही, मी पुराणाला मानणारा माणूस आहे. वारकरी संप्रदायात वेदाची चेष्टा केली नाही. वेदा निंदितो चांडाळ. वेदाची चेष्टा केली नाही, शास्त्राची चेष्टा केली नाही. पण जो जो पुरावा मानत होते तो मात्र पुराणाचा मानत होते. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पाहावे पुराणे. प्रमाण झालं पाहिजे, त्याचं नाव कीर्तन असते. 30 सेकंदात संपवायचं. आई रडू लागली, बाळा हा तारा ज्याला दिसत नाही तो मानत जात असतो, असं पुराण सांगते. 3.5 महिन्यात रावण गेला. त्याच्या पलीकडे सांगू तुम्हाला, एकच पुरावा सांगतो, जास्त नाही. एके दिवशी अयोध्येचे राजा दशरथ आणि सुमंत शरयूच्या तीरावर बसले. त्या शरयूच्या तीरावर सुमंत प्रधान आणि राजा दशरथ, आज राजाचे पुत्र रघुवंशातला राजा, सत्यवादी राजा, प्राण जाय परिवचन न जाय, जीव गेला तरी हरकत नाही,
पण आपला शब्द न बोलणारा राजा प्रधानासोबत बसले आणि प्रधानजीनं सांगितलं, राजन तो तारा बघा. दशरथ राजा दिसत नव्हता. प्रधानाच्या डोळ्याला पाणी आलं. राजा दशरथानं सुमंतजीला विचारलं, का रडता? ऐका मालक, माझ्या नशिबामध्ये तुमच्या मुलाचं पण प्रधान पद निभवायची ताकद माझ्यात आहे. का? माझ्यापेक्षा आयुष्य शिल्लक आहे. होय राजन, हा तारा ज्याला दिसत नाही तो जात असतो. 2.5 महिन्यात दशरथ राजा गेले. एखादा मानी मी पुराणाला मानित नाही, शास्त्राला मानित नाही, वेदाला मानित नाही. नको मानू सुमळ्या. तुला कोण म्हणते मान? आणि तू नाही म्हणलं म्हणजे पुराण खोटं होत असते का? काही माणसं स्वतःच्या बापान मानित नाहीत. त्या नालायकानं पुराणाला मानावं आपण अपेक्षा तरी कशाला करायची? ज्यांनी जन्म दिलाय त्यांना जर काही काही हलकट मानित नसतील तर देवाला मानतील असा विषय कसा आहे? आणि विश्व निर्माण झालं त्यावेळेस पासून काही हलकट जाते ती देवाला मानित नाही. एरवी दिठीवे दिली कवळे, ते चांदनिया ते म्हणे पिवळे, तरी माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष. भगवान सांगतात अर्जुना, पागल झालेल्या माणसाच्या डोळ्याला पिवळा पडदा येत असतो. त्याला पांढऱ्या चांदण्या पिवळ्या दिसतात. वस्तुस्थिती चांदण्या पिवळ्या नाही, त्या पांढऱ्या आहेत. पण याच्या डोळ्याला पडदा पिवळा आलाय त्याच्याकरता त्या पांढऱ्या दिसतात. तै माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष. तशी भगवान म्हणतात अर्जुना, मी चांगला आहे तरी पण हलकट माणसं मला दोषी समजतात. नाहीत मानत माणसं. राहते आपल्यात, खात आपल्यात, पण हिचकितेत आपलं आणि आचरण दुसऱ्याचं करते. असं समजायचं ही आराम खोरावलात आपल्या ताली. विठाला विठाला ज्या चांदण्याचं नाविन्य ठरवलंय ते चांदणा ध्रुवाला आदळपद देऊन टाकलंय. आतापर्यंत जगातली कुठली शक्ती ध्रुवाची खुर्ची हलू करू शकत नाही. घे तडेने तरी उचलवणी कडेवरी. ती खुर्ची दिली, ती कडा दिली, ती बगल दिली. तो का म्हणे घास मुखी झाली ब्रह्मरस. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, ही विटेवरची माय हा जगाचा मालक ब्रह्मरसाचं जेवण जेवू द्या घालतोय. जन्म दिलेली आई जीव घालते, पण आपल्या आईनं जीव घातल्यावर पुन्हा भूक लागते. भूक लागल्यावर पुन्हा जीव घालते, पण जीव घातल्यावर पुन्हा भूक लागते. ती जन्मदात्या आईनं, विटेवरच्या आईनं असं जीव घातलं. रक्तमासाचा पूर वाहू लागला. हाडाचे तुकडे पडलेले आहेत. काहीचे डोके पडले, काहीचे हात पडले, काहीचे शरीर पडले, काहीचे पाय तुटून पडले, काहीचे मुकुट बाजूला पडले. आणि अशा रक्तमासाच्या चिखलाच्या जाग्यावर 18 दिवसाच्या युद्ध प्रसंगामध्ये अर्जुनाला 700 श्लोकाचं जेवण जेव घातलं. या श्लोकावर जनाध्ययन केलं, त्याला अजून भूक लागली नाही. ब्रह्मरसाची पारणी. जगाच्या मालकाने अर्जुनाला ते जेव घातलंय, अजून पुन्हा भूक लागली नाही. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ. झालं कीर्तन. विठाला विठाला मोठ्या श्रद्धेने, मोठ्या आकाशाने, मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानदान अन्नदान सोहळा, प्राण प्रतिष्ठा उत्सव, कलशारोहण कार्यक्रम, होम हवन आदी असे नाना प्रकारचे विधी ज्या इकळीमाळ नावाच्या गावामध्ये महान योग्यांचं अधिष्ठाने, एका स्वामींचं अधिष्ठाने, एका तपस्वींचं अधिष्ठाने हा देश, हा संप्रदाय ऋषी प्रणित संप्रदाय, हा संप्रदाय मुनी प्रणित संप्रदाय, हा संप्रदाय शास्त्र वेद पुराण प्रणित संप्रदाय. अशा मुनीच्या पदस्पर्शाने, अशा साधूच्या पदस्पर्शाने पुनीत असणारी हे इकडी माळ नावाचं गाव, तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या वतीने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानदान अन्नदान सोहळा. आणि या पवित्र सत्रामध्ये, या पर्वणीमध्ये माझ्यासारख्या अज्ञानी, एका छोट्याशा अल्पशा ज्ञानी गिरगावकराला ज्या साधूच्या अधिष्ठानानं पुनीत असणारी भूमी, आणि या भूमीत मला कीर्तन सांगण्याचा योग येतोय, हे माझं महत् भाग्य. विठाला विठाला ज्या योगी राजाच्या पदस्पर्श
वर्षांनी पुढीत असणारी भूमी महात्म्याने चालू केलेली जी ध्वनी आहे, मला गावकऱ्यांनी ती ध्वनी दाखवली. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा ही ध्वनी कायमस्वरूपी चालते. कल्पना करा, सामान्य ताकद आहे. ज्या महात्म्याच्या कृपेने चालत असलेला हा तेजस्वी अग्नी, प्रज्वलित अग्नी आहे. हा कायमस्वरूपी अग्नी, अहंकाराचं हवन करणारा अग्नी, कामाचं हवन करणारा अग्नी, दहन करणार आहे. अशा महान योग्याच्या कृपेने चालत असलेली जी ध्वनी कायमस्वरूपी चालत आहे. ज्याला संप्रदाय आवडत नाही का, त्याची बसायची जागा हाणायला पाहिजे. बघ, ते आजान पेटीली काही ध्वनी म्हणायचं. कोट्याधीश असेल त्याच्या घरचा गॅस संपतोय, अब्जाधीश असेल त्याच्या घरचा गॅस संपतोय, लक्षाधीश असेल त्याच्या घरचं सरपंच संपत आहे. ज्या महात्म्याला शर्टाला खिसा नाही, अख्खं जीवन बैरागी स्वरूपात त्या महात्म्याने पेटवलेली ध्वनी समाधीत असताना सुद्धा पंढरपुरातला मालक आणि काशीतले मालक हिजू देत नाही. ही या संतांची श्रीमंती आहे. ज्यानं 500,000 एकर जमीन पोरायसाठी कमवून ठेवली, असे काही श्रीमंताचे लेकर आहेत, ते आपल्या बापाचं श्राद्ध पण घालीत नाही. कल्पना करा, परिसरातली सर्व माणसं ज्या समाधीवर नतमस्तक होतात आणि ती ध्वनी कायमस्वरूपी नारळाची चालत आहे. काय सामान्य ताकद असली. त्या योगी राजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात. अशा साधूच्या वर्षाने परस्परशाने पुनीत असणारी भूमी आणि या भूमीवर कीर्तन करण्याचा योग येतोय. माझं महत् भाग्य. कीर्तन मला रोजही येतं, त्याबद्दल दुमत नाही. त्या अंकरनं दारू प्याला आणि ते मेल्यावर त्याच्या श्राद्धात मग कीर्तन. असे सुद्धा कीर्तन आहेत. काय नाही, खूप कीर्तन आहेत, खूप कीर्तन, खूप कशाची कीर्तन, काय विषय नाही. मी कोणाला नाव ठेवत नाही, त्याबद्दल दुमत नाही, पण जास्त चोमाळीत बी नाही. अशा संतांच्या परस्परशाने भूमीत इथं ज्या वेळेला नामस्मरण करायचं योग येतोय, त्यावेळेला मी स्वतःला म्हणतो, गिरगाव करतो, धन्यस तू, धन्यस तुला साधूच्या भूमीवर बोलण्याचा योग येतोय. आज मी नशिबवान आहे. आजच्या तारखेच्या संदर्भात तुम्हा गावकऱ्यांच्या वतीने, तुमच्या संस्थान विश्वस्त कमिटीच्या वतीने मला तारखेच्या संदर्भात बाळासाहेब पांडे बोलत होते, आमचे मनोज सावकार बोलत होते. ते दोघेही आज हजर आहेत. तुम्हा गावकऱ्यांच्या वतीने, विश्वस्त कमिटीच्या वतीने मला ते संपर्क करत राहिले. मला येण्याचा योग आला. बाळासाहेब, तुम्हा दोघांनाही धन्यवाद. मृदंगाचार्य महाराज, तुम्हाला प्रणाम. जुनाट वारकरी मंडळी आहेत, जुनी माणसं, या सर्व वारकऱ्यांना, ही तरुण वारकरी मंडळी, सर्वांना गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. पंचकृषीतून आलेली सर्व श्रोते मंडळी आणि गावकरी मंडळी, तुमच्या चरणी सुद्धा माझा नाक घासून प्रणाम. मी करतोय काही नवल नाही. माझे माऊली महावैष्णव ज्ञानोबराय कथा कीर्तनातल्या लोकांना शंकर म्हणतात आणि महिलांना पार्वती म्हणतात. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, या अनुषंगाने तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि माझ्या अभंगावर येतो. विठाला विठाला विठाला. पुरविली आई जे जे केली ते काळे, माय तरी आईशी सांगा कृपाळुआ पांडुरंगा. ब्रह्मांडाचा मालक भक्ताने इच्छा प्रतिपादित करावी आणि जगाच्या मालकाने ती पूर्ण करावी. तो आपल्या भक्ताची आळी पूर्ण करतो. आळी या शब्दाचा अर्थ इच्छा आहे. जगाचा मालक ती पूर्ण करतो. पण एक व्यक्ती माझ्याकडे आला आणि त्यानं सांगितलं, महाराज मी 1-2 महिने झालं देवाला काम सांगायलो, पण देव मग कामच ऐकत नाही. म्हणलं, का रे, तू महाराज आहेस का, वारकरी आहेस का? नाही म्हणला, मागच्या हप्त्यात माळ घातली. जावं न गेल्यावर नालाय का, तू मागच्या आठवड्यात माळ घातली आणि आता देवाला काम सांगतो. आमच्या पोळ्या संपल्यात का तुला महाराज म्हणायला? तुझी बसायची जागा हाणायला पाहिजे. म्हणजे 1-2 महिने यानं उभ्यानच खावा, याला खाली बसता ठेवली. पांचटा देवानं काम ऐकण्यासाठी, देवाला इच्छा पूर्ण करण्यासाठी अख्खं जीवन देवमय झालं पाहिजे. तो संत असला पाहिजे. आणि कोणाला संत म्हणत नसते,
माणसं कोणालाही बोकांडीवर घेतील नाही. देवाने आपलं म्हणलं पाहिजे, अधिकारी संतांनी आपलं म्हणलं पाहिजे, ऋषी मुनींनी आपलं म्हणलं पाहिजे. त्यांना संत म्हणत असतात, त्यांना संत म्हणत असतात. एक जणांनी एका गायकाला बोलिलं, म्हणले आमच्या परिसरातला एक नंबरचा गायक आहे, पण दारू पितो. तू बलिले का? नाही म्हणले एक नंबरचा गायक आहे. ते तर नरकाला जाणार, त्याला बलिणारे, त्याचं ऐकणारे, त्याच्या 42 पिढ्या नरकाला जाणार. कारण तू जर संप्रदाय विदुषीपणा करीत असेल तर तुझ्या बापाची जहागिरी आहे का नालाय का? संप्रदाय तुझ्या आजोबा पंजोबांनी स्थापन केलेला आहे, अनादिकालापासून चालत आलेला संप्रदाय. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. भगवान शिवशंकरांनी या संप्रदायाची स्थापना केली. पांचता तू कोणी दुष्य वातावरण तयार करणारा? कोणालाही महाराज म्हणत नसतात. महाराज तोय तेची संत, तेची संत. संत तेची संत, ज्यांचा हित विठ्ठली. आपलं जीवन देवासाठी समर्पित केले ती संत असतात. भक्ताईसे जाणार जे देही उदास, गेली आशा पास निवारोनी. यांना भक्त म्हणायचंय. नावडे जनधन माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता हे भक्तीच्या यादीत आहेत. आणि अशी ज्यांची गोड भक्ती आहे त्या लोकांचं काम करत असताना जगाचा मालक लाजत नाही. कसल्याही प्रकारची तडजोड त्याच्याकडे नाही. ती त्याची इच्छा पूर्ण करतो. पुरविली आली जे जे केली ते कार्य.